भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था आज आमच्या निवासी प्रकल्पातील निवासी कॅडेटनी बघा खूप छान प्रकारे त्यांना ऍक्टिव्हिटी करायला लावलेली होती। आम्ही त्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू या तयार करायला सांगितल्या होत्या, तर त्यापैकी या मुलांनी त्याच्यानंतर ईशान असेल, श्रावणी असेल, त्यांना काही अजून सहकारी असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन असं खूप छान प्रकारे त्यांनी सुंदर असं घर तयार केलेलं आहे। आणि त्याला लाइटिंग असेल, त्याच्यानंतर त्याचं मध्ये डिझाईन असेल, पीव्हीपी सारखे असेल, खूप छान प्रकारे तयार केलेले आहे। लाईट वगैरे मध्ये वगैरे छान प्रकारे लावलेली आहे। खूप सुंदर मध्ये सोफा, त्याच्यानंतर मध्ये बैठक व्यवस्था खूप छान प्रकारे त्यांनी केलेली आहे। आणि मस्त वरती पण छतावरती पण छान त्यांनी डिझाईन केलेली आहे। वरती पण ही लाइटिंग वगैरे लावलेली आहे। छोटा भीमा असेल, हे असेल आणि तिरंगा असेल, कारण आमच्याकडे सगळ्यात जास्त निवासी प्रकल्पामध्ये तुम्हाला सगळीकडे तिरंगा दिसेल, कारण तिरंगा हा खऱ्या अर्थानं आपली सगळ्यांची जान आहे। तिरंगा ही आपली सगळ्यांची शान आहे। त्याच्यामुळं तिरंग्यावरती आमचं प्रमाणाच्या बाहेर प्रेम आहे, तिरंग्यावरती आमचं सगळ्यांचंच। आणि त्यामुळे मुलंही सुद्धा तिरंगा काढण्यात खूप आनंद मानतात। आणि घरावर सुद्धा खूप छान प्रकारे त्यांनी तिरंगा बसवलेला आहे। त्याच्यानंतर हे बघा आमचा प्रकल्प काय आहे, हा भूमी फाउंडेशन हा शेतकरी कुटुंबासाठी काम करणारी ही ऑर्गनायझेशन आहे। त्याच्यामुळं बघा या घरावर सुद्धा ट्रॅक्टर त्यांनी तयार केलेला आहे। तर ट्रॅक्टर पण तो आहे ना, तर ट्रॅक्टर ठेवलेला आहे। म्हणजे एक शेतकऱ्याचं घर त्यांनी एकदम आकर्षक दाखवलेलं आहे, ट्रॅक्टर ठेवून बाकी सगळं हे करून। त्याच्यानंतर सगळ्या व्यवस्था एकदम छान प्रकारे त्याची डिझाईन असेल, खूप सुंदररित्या त्याचं आकर्षक त्याचं कल्पना जी काय त्यांनी वापरली, खूप सुंदरपणे वापरलेली आहे। खूप छान प्रकारे या मुलांच्या कल्पना शक्तीला वाव मिळत आहे। तेही देखील स्वतः कल्पना चांगल्या वापरत आहेत आणि छान प्रकारे त्यांनी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे। असे अनेक प्रोजेक्ट सगळ्यांनी तयार केलेले आहेत। वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही आपल्या समोर प्रत्येक वेळेस असे प्रोजेक्ट आपल्या समोर सादर केले जातील। आणि सगळ्या मुलांचं मनापासून कौतुक आहे, खूप छान प्रकारे त्यांनी केलेलं आहे। आणि विशेष करून ईशानला तर फार आवड आहे याच्यात तयार करायची। आणि त्याचा तिरंगा, त्याची जर फाईल बघितली तर अतिशय आकर्षक छान आहे। फाईलच्या म्हणजे जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं हे पण खूप छान बनवलेलं आहे। आणि ईशानची म्हणजे चित्रकला जी आहे तर अतिशय उत्तम आणि खूप छान प्रकारे आहे। तर आपण आता बघू शकतो खूप छान प्रकारे त्यांनी खूप छान प्रकारे डिझाईन केलेली आहे आणि स्केच पण केलेलं आहे। तर हे शिवलिंग काढलेलं आहे त्यांनी पाण्यातलं आणि खूप सुंदररित्या त्यांनी त्याचं डिझाईन केलेलं आहे। त्याचबरोबर तिरंगाविषयी त्याला फार आवड आहे, तिरंगा त्यांनी सुंदर काढलेला आहे। आणि त्याच्यानंतर थार गाडी त्याची खूप आवडती गाडी आहे। आणि थार गाडी बघा एकदम ॲक्युरेट खूप छान प्रकारे त्यांनी डिझाईन केलेली आहे ती, म्हणजे खूप छान प्रकारे तिची चित्रकला देखील छान केलेली आहे त्यांनी, रेखाटन खूप छान प्रकारे केलेलं आहे। त्यानंतर पृथ्वीचं बघा खूप छान प्रकारे त्यांनी पृथ्वी पण काढलेली आहे। अतिशय सुंदर कलर, अतिशय खूप छान प्रकारे पाण्याचा कलर, हिरवळ कलर, जमिनीचा कलर, हे खूप छान प्रकारे त्यांनी त्याचे विभाग दाखवलेले आहे। आणि त्याच्यानंतर हे कशाचं ही संक्षिप्त ना व्यक्तीचं चित्र त्यांनी डिझाईन केलेलं आहे, त्यांनी देखील खूप छान काढलेलं आहे। शंकराचं जे त्रिशूळ आहे, डमरू आहे, ते पण देखील त्यांनी खूप छान प्रकारे काढलेलं आहे। अतिशय सुंदर त्याचं स्केच केलेलं आहे त्यांनी। आणि त्याच्यानंतर निसर्गरम्य चित्र जे आहे, तर सूर्य उगवताना, पक्षी उडताना, बाकीचा पण निसर्ग परिसर त्यांनी खूप छान प्रकारे दाखवला। आणि आता हे सगळ्यात जास्त अतिशय उत्तम आहे, बीएमडब्ल्यूचं त्यांनी हे काढलेलं आहे। बीएमडब्ल्यूचा हा पूर्ण लोगो त्यांनी काढलेला आहे, अतिशय सुंदर। प्रत्येक लोगो मध्ये त्यांनी त्याची बीएमडब्ल्यूचं जे काय आहे लोगो त्यांनी खूप छान प्रकारे डिझाईन स्केच केलेला आहे। त्याच्यानंतर खाली जो आहे हा मर्सिडीज बेंचचा लोगो आहे, मर्सिडीज बेंचचा लोगो सुद्धा त्यांनी छान केलेला आहे, खूप छान प्रकारे त्यांनी चित्रकला केलेला आहे। त्याच्यानंतर हा कोकणी नारळाचं झाड, त्याच्यानंतर पाणी, बाकी जे आहे निसर्गासारखं जे चित्र त्यांनी खूप छान प्रकारे डिझाईन केलेलं आहे, अतिशय सुंदर त्यांनी स्केच केलेला आहे बघा। त्याच्यानंतर ही जी स्पोर्ट्स कार जी आहे, स्पोर्ट्स कार सुद्धा त्यांनी खूप छान प्रकारे डिझाईन केलेली आहे, अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी डिझाईन केली आहे। त्याच्यानंतर हनुमान, उडता हनुमान त्यांनी स्केच केलेला आहे। त्याच्यानंतर बाकी पण इथंही देखील ते त्याचं रेखाटन, चित्र रेखाटन केलेलं आहे, खूप छान प्रकारे केलेलं आहे। तर त्यामुळं स्वरूपाचं त्यांनी चित्र रेखाटन केलं होतं। त्याच्यानंतर अजूनही देखील बरेच त्याचे ते स्केच केलेले आहे त्यांनी, पण किनारपट्टीचा जो काही भाग आहे त्याच्यात तो दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, छान प्रकारे त्याच्यात पण स्केच केलेला आहे। त्याच्यानंतर हा मोबाईल त्यांनी सॅमसंगचा मोबाईल त्यांनी स्केच केलेला आहे, खूप छान प्रकारे त्यांनी सॅमसंगचा मोबाईल त्यांनी स्केच करून हा पूर्ण दाखवलेला आहे। त्याच्यानंतर हा धबधबा असेल, त्याच्यानंतर पक्षलिंगडाची आईस्क्रीम त्यांनी बनवलेली आहे, खूप छान प्रकारे तयार केलेली आहे। आणि हे पण टावर जे आहे तर हे स्केच करून त्यांनी दाखवलेले आहे, अतिशय सुंदरपणे त्यांनी
म्हणजे त्यांच्या बुद्धीला चालना मिळाली पाहिजे. त्यांना एक विषय दिला जातो, त्या विषयावरती त्यांना सांगितलं जातं का चित्र काढा. अतिशय सुंदर प्रकारे या प्रकल्पातील हे निवासी कॅडेट खूप छान प्रकारे त्यांची ती डिझाईन करतात आणि खूप छान प्रकारे प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही मनापासून करतात. म्हणून त्यांचा सर्वांगीण दृष्टिकोनातून सगळ्याच याच्यात त्यांना म्हणजे प्रगती आणि यश मिळतं. म्हणून त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आपल्याला देखील विनंती आहे का आमच्याही चॅनलवरती आम्ही नवीन नवीन असे जे व्हिडिओ आहेत, जे काही महत्वाचे जे काही असे जे प्रेरणा मिळणारे जे कृती असेल इथं, ती आम्ही आपल्या समोर सादर करतच राहू. परंतु आपल्याला एक विनंती आहे का आपण आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. याच्यातूनच खऱ्या अर्थानं आपल्या सहकार्य, निदान आम्हाला आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही, परंतु आपण याद्वारे सुद्धा आम्हाला आपण सहकार्य करू शकता, असं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. लाईक करा, आमच्या भूमी फाउंडेशनला टाईप करा, मी ड्रॉइंग काढली आणि सबस्क्राईब करा भूमी फाउंडेशनला. मी ड्रॉइंग काढली, कशी वाटली आणि सबस्क्राईब करा. मी ड्रॉइंग काढली ती कशी कमेंट करून सांगा. शुभेच्छा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. आमची कला तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहू. ह्या प्रोजेक्टला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आमचा ईशान एकटा पहिली यांनी ड्रॉइंग केलेले आहे. हे कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. आता हे जे घर तयार केलेलं आहे, अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी फेकून दिलेला बॉक्स होता. त्या फेकून दिलेल्या बॉक्स पासून, फेकून दिलेल्या काही वस्तू होत्या, त्याच्यापासून त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी तयार केलेली आहे. आणि ही वस्तू आता आपल्या समोर ईशान सांगेल कशी तयार केली आहे. काय घेतलं स्टार्ट. मी YouTube वरून घर बनवलं. पहिलं काय घेतलं? पहिलं मी प्रोजेक्ट पोस्टर घेतला, मग त्याच्यामध्ये कट केलं, मग त्याच्यानंतर मी त्यासारखे घरासारखे म्हणजे काढले आणि खिडक्या पण काढल्या 2-2. आणि मी YouTube वरून बघितलं, लक्षात आलं, मग मी एकदा काढून बघितली, मग त्याच्यामध्ये लाईट लावली, मध्ये सोफे पण लावली, टीव्ही पण लावली, पण ठेवली, वर झेंडा पण ठेवला होता, डिझाईन केली होती. YouTube वर बघून सगळी नियोजन केली. आमच्या भूमी फाउंडेशनला सबस्क्राईब करा.